शेतकरी कर्जमाफी योजनेचा शासन निर्णय जारी। कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना। फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन। ऑनलाईन पद्धतीने कर्जमाफी होणार। महायुतीला आतापर्यंत 3 ठिकाणी बंड शमवण्यात यश। महायुतीच्या नेत्यांचा एकत्रित निर्णय। बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा। रवींद्र चव्हाणांच्या सूचना। सर्व जागांवर महायुतीचा विजयाचा विश्वास व्यक्त। शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांचं बंड अखेर शमलं। संभाजीनगर विधान परिषद निवडणुकीतून माघार घेणार। उद्या सत्तारांचा मुलगा अर्ज मागे घेणार। मुख्यमंत्र्यांकडून अंतर्गत वादावर मार्ग काढण्याचं आश्वासन। वर्षावरील बैठकीनंतर सत्तारांची प्रतिक्रिया। माझी मुलगी लढली असती तर जिंकली असती। महेंद्र दळवींची भावनिक पोस्ट। तटकरेंच्या कुटुंबाला प्रत्येक वेळी संधी का? कोकणातील माझ्याच नेत्यांनी माझा आत्मविश्वास कमी केला। मुलीचा अर्ज मागे घेतल्यानंतर दळवींची नाराजी। बंडखोरी शमवण्यासाठी उदय सामंतांची नाशिकमध्ये रात्री उशिरापर्यंत मोर्चे बांधणी। गीतेबंधूंची भेट न झाल्यानं सामंत मुंबईला रवाना। गीते उद्या अर्ज मागे घेतील। मंत्री उदय सामंतांना विश्वास। पुणे विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरेंची माघार। उद्या डमी अर्ज मागे घेणार। विक्रम काकडेंच्या भेटीनंतर नाराजी दूर। सुनेत्रा पवारांकडून भविष्यात संधी देण्याचं आश्वासन। टिंगरेंचं वक्तव्य। विधान परिषद निवडणुकीत 3 मतदारसंघात मवियाचा एकही उमेदवार नाही। नाशिक, अहिल्यानगर, यवतमाळमध्ये मवियाची जागा रिकामी। उमेदवारांनी अर्ज न भरल्याचा प्रकार। नाशिक विधान परिषदेची निवडणूक एकतर्फी दिसत होती, त्यामुळे अर्ज न भरणं ही चूक नाही। संजय राऊतांचं भाष्य। तर राऊतांनी जाणीवपूर्वक उमेदवार दिले नाही। भाजपच्या नवनाथ बन यांचा निशाणा।